वर्षानंतर जनता दरबार भरवला गेला. खरोखरच आनंद वाटला की 15 वर्षानंतर जनतेच्या कामं आलेली होती. जनते त्यांना कुठेतरी वाचा फुटली. 308 प्रकरणं होती, त्याच्यातील 301 प्रकरणांचा 308 प्रकरणं त्याच्यातली सोडवली. सर्व आनंद वाटला, पण एक दुःख सुद्धा वाटलं की या जनता दरबाराला दीपक केसरकर उपस्थित राहणं आवश्यक होतं. त्यांना जनतेची काळजीच नाही असं मला म्हणायचं आहे, कारण स्वतः 15 वर्षात ते जनता दरबार घेऊ शकले नाहीत आणि पालकमंत्र्यांनी घेतलेला जनता दरबार त्यांना वाटतं रुचला नाही, म्हणून त्यात हजर राहिले नाहीत आणि मुद्दाम चौकूचा विषय घेऊन ते मुंबईला गेले. त्यांना आधी माहिती होतं की आज जनता दरबार आहे, आपली जनता आज येणार आहे, त्यांचे प्रश्न आहे, आमदार म्हणून त्यांची जबाबदारी. पण मला असं वाटतं की केसरकरांनी जबाबदारी पार पाडलेली नाहीये. कलेक्टर सुद्धा सीएम साहेबांनी बोलवल्यामुळे मुंबईला गेले. हे सगळं ते नाटक झालेलं आहे. मुद्दा कुठेतरी पालकमंत्री त्या मतदारसंघाचा जनता दरबार घेत आहेत, तेव्हा त्यांना कुठेतरी काहीतरी वाटलं असेल, म्हणून त्यांनी सगळं नाटक केलं. तेव्हा अशी त्यांनी नाटक करू नये. तुम्ही महायुतीत आहात, आमच्याशिवाय तुमचं काय होणार नाही, तेव्हा ती नाटकं बंद करा. अशा ठिकाणी पहिल्यांदा मी नमूद करू इच्छितो आणि पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा जनता दरबार भरवला. 15 वर्षांनी का असेना, पण तो जनता दरबार भरला. पालकमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्वेता कोरगावकर जी आमची जिल्हाध्यक्ष मॅडम आहे, ते प्रत्येक मतदारसंघावाईज अध्यक्ष नेमली, शासनाची कमिटी नेमली. त्याच्यात श्वेता कोरगावकर आमची अध्यक्ष नेमली होती. तर तिचं नाव कमी करून केसरकरांनी आपलं नाव टाकलं, स्वतःच. त्या कमिटीमध्ये नाता नाडकर्णी आहेत, प्रसन्न भाऊ देसाई आहेत. म्हणजे लहान सहान गोष्टीत श्वेता कोरगावकर जिल्हाध्यक्षाला बाजू घेऊन माझं नाव घाला, अट्टहास. तिकडे संजनाताई आहेत कणकवलीला, कुडाळ मालवण मध्ये सुप्रिया वालावकर आहेत, नाही तर श्वेता कोरगावकर होते. त्याच्यात काय तुमचं राजकारण नव्हतं. लाडकी बहीण मध्ये सुद्धा अध्यक्ष मीच. त्याशिवाय आता जर उभा दांड्याचा जर विषय बघितला, आज 6 वर्ष मुलांना वाढ नाही जायला, तो पालकमंत्री आज विषय जागेवर सोडवला. हे शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्याच मतदारसंघात मुलांना मुलं आली होती, पालक आले होते, त्यांना वाढ नाहीये गेली 6 वर्ष. शिक्षण मंत्री असताना जर मुलांना वाढ मिळत नाही जिल्ह्यात, तर आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्या पालकमंत्र्यांनी आता तिथं पोलीस प्रोटेक्शन देऊन आजच्या आज त्या गोष्टीचा निकाल लावला. त्यामुळे आज हजर राहणं, मी पहिल्यांदा मुद्दा मांडला की आज हजर राहणं अत्यंत महत्वाचं. आमदार आहे, लोक ते राजकारण करू नये. त्यामुळे जास्त काही बोलण्यात अर्थ नाही माणसाच्या विरोधात. पण आणखी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो, जी आमची डोंबारी समाजाची 84 घरांची मागणी होती, तर पालकमंत्र्यांनी सांगितलं मी तुम्हाला स्वतःची जमीन सावंतवाडी परिसरात देतो आणि तुमची 84 घरं करून देतो. आज त्यांना आश्वासन आले होते की त्यांची 25 वर्षाची मागणी आहे की आम्हाला घरं बांधून द्या. त्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांनी सावंतवाडी परिसरात तुम्हाला मी जमीन उपलब्ध करून देतो स्वतःची, तो कोणाकडे तरी घेऊन, आणि तुम्हाला ही 84 घरं बांधून देतो. 84 की 25 घर? 25 वर्ष 84 काहीतरी घर आहे. 25 घरांची मागणी केली. 25 घरांची, सॉरी 25 घरांची, 25 घरं आहेत. नाही 84 घर आहे. 84 घरं, 25 नाही 84 घर. म्हणजे मी स्वतः 84 घर आहेत. माझ्या समोर
चौऱ्याऐंशी घरं त्यांनी बांधून देतो म्हणून सांगितलं. स्वतःच्या जमीन स्वतः कुठेतरी जमीन त्यांना उपलब्ध करून सावंतवाडी परिसरात ते आलेच वाटतं बाहेर त्यांना घेऊन देतो म्हणून सांगितलं. स्वखर्च. हा सुद्धा स्वखातारी जमीन आहे ना शासन ओके. जसं कातकऱ्यांचा प्रश्न मिटवला ओसरगावला जमीन देऊ त्या पद्धतीनं सावंतवाडी डोंबारी समाजाचा विषय पालकमंत्री मिटवतो. त्यामुळे अशी नाटकबाजी बंद करावी असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो.